नेरळ पूर्व परिसरातील ग्रामपंचायत कचरा डेपोला लागलेली आग 2 दिवसांपासून धुमसत असून धुराच्या लोटांनी परिसरातील नागरिकांचे हाल केले होते. श्वसनाचे त्रास, दुर्गंधी आणि वाढते प्रदूषण यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. या पार्श्वभूमीवर माजी ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे यांनी पुढाकार घेत टँकरद्वारे पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचे काम हाती घेतले. प्रथमेश मोरे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू असलेल्या या प्रयत्नामुळे आगीची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान गोरखशेठ यांनी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. शेफ यांनी या प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम करताच अखेर मोरे यांनी स्वतः पुढे येत 2 दिवस सातत्याने या कचरा डेपोवर पाण्याचा मारायचा प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आग लागण्याचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी कडक उन्हामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच कोट्यावधी खर्च करून उभारलेला घनकचरा प्रकल्प बंद असल्यानेच ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप होत आहे. हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे व पंचायत समिती सदस्य भगवान संचे यांनी पुढाकार घेतला असून लवकरच हा प्रकल्प सुरू होणार असल्याची माहितीही प्रथमेश मोरे यांनी दिली आहे. सध्या आग आटोक्यात येत असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. प्लास्टिक चिकटला का ना. नमस्कार. आता आपण आहोत नेरळ येथील डम्पिंग ग्राउंडच्या तिथे, ज्या ठिकाणी रात्रीच आपण बघू शकता ही खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती. रात्री पण मी व्हिडिओ टाकला. आता किमान या ठिकाणी मला वाटतं रात्रीपासून पेटत असताना ग्रामपंचायतीवर कोणतंही लक्ष देत नाही आहे. अजूनपर्यंत तिथे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी 2-3 टँकर पाणी आणून टाकलं, पण याच्यावर कोणती उपाययोजना होत नाही आहे. नेरळचा प्राधिकरणातून जो उभारण्यात आलेला डम्पिंग ग्राउंड होता तो अक्षरशः बंद अवस्थेतच पडलेला आहे आतापर्यंत. तर 2 दिवस झाले त्याला अतिशय भयानक आग लागली होती आणि आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात कंस्ट्रक्शन लाईन आणि वस्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली. सगळ्या नागरिकांना धुराचा त्रास, प्रदूषण खूप प्रमाणात होत होतं. तर ग्रामपंचायतचं ग्रामसेवक विकास ग्रामसेवक आणि हे सुट्टीवर असल्यामुळे इथं कोणाचंच लक्ष नाही. तरी तसंच ग्रामपंचायतचे आम्ही कर्मचारी घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे आणि नागरिकांची जी तक्रार आलेली आहे ते त्वरित आम्ही समस्येवर हे करत आहे. तसेच आता प्राधिकरणाची मीटिंग लावून सीओ मॅडमला एक दिवस प्रत्यक्षात जागेवर बोलून हा प्लॅन बंद पडलेला आहे तो प्लॅन पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. येत्या 4-5 दिवसातच प्रयत्न करणार आहेत. आणि आग ही आता 1-2 दिवस, अजून 1 दिवसात आग विझू शकणार नाही की एवढा मोठ्या भयानक प्रमाणे जी आग लागलेली आहे. अजून 2 दिवस ही आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे. 2 दिवसात ही आग विझवली जाईल.